हॅलो माय डिअर स्टुडंट्स, माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, 1.5 मधील आपण शाब्दिक उदाहरणे पूर्णपणे अभ्यासलेली आहेत आणि आता आपण प्रश्नसंचमध्ये जे काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत ती अभ्यासणार आहोत. वी कंप्लीट द वर्ड प्रॉब्लेम्स इन प्रॅक्टिस सेट 1.5. नाउ वी स्टडी वर्ड प्रॉब्लेम्स in a problem set 1, question number 7. There are 6 questions. We take one by one. First example, a 2-digit number and the number with digits interchanged add up to 143. In the given number, the digits in unit place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. This type of example we study also in 9th class. 2-digit number means the number formed by unit place digit and tens place digit. So here we let the digit in unit place is x and that is tens place is y. दोन अंकी संख्या कशी तयार होते तर एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक, एकक आणि दशक मिळून दोन अंकी संख्या तयार होते. म्हणून इथं पहिल्यांदा आपण गृहीत काय धरतो, समजा एकक स्थानचा अंक x, दशक स्थानचा अंक y. मग ती दोन अंकी संख्या काय तयार होणार तर द नंबर इज इक्वल टू 10y प्लस x. y, you know the place value of tens place digit is 10y and unit place is 1 into x means x. Tens place 10 into y and unit place 1 into x. Hence, the 2-digit number is 10y plus x. दोन अंकी संख्या ही काय तयार झाली तर 10y अधिक x. कशा पद्धतीने तर दशक स्थानच्या अंकाला आपण 10 ने गुणतो, मग ते झाले 10y. एकक स्थानच्या अंकाला 1 ने गुणतो तर 1 गुणिले x म्हणजे x, तर ती दोन अंकी संख्या 10y अधिक x. The number obtained by interchanging the digits is, अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या, म्हणजे जो दशक स्थानचा होता तो एकक स्थानी जाणार, जो एकक स्थानचा होता तो दशक स्थानी जाणार. यानुसार जे या अगोदर आपली 10y ही संख्या होती ती आता 10x झाली आणि पुढे एकक स्थानचा अंक एक y येणार. म्हणून अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या ही काय असेल तर 10x अधिक y. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, 2-digit number plus the number obtained by interchanging the digits is equal to 143. आता इथं अट दिलेली आहे पहिली, ती अट काय आहे तर दोन अंकी संख्या आणि अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या या दोघांची बेरीज 143 म्हटले. दोन अंकी संख्या आपली कोणती आहे ती पहा, 10y अधिक x. अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या 10x अधिक y. दोघांची बेरीज ही 143 आहे. याला सोडवला असता हे 10y आणि इकडे आपल्याकडे संख्या आहे कोणती 10x अधिक y आहे, म्हणजे 10y आणि y होणार 11y आणि 10x आणि x होणार 11x. म्हणजे इथं येणार काय तर 11x अधिक 11y बरोबर 143. हियर 10y प्लस y इज इक्वल टू 11y आणि x प्लस 10x means 11x. 11x plus 11y is equal to 143. Divide each term by 11. प्रत्येक पदाला जर आपण 11 ने भागलो तर x अधिक y बरोबर किती भेटणार 13. अशा पद्धतीने हे आपलं पहिलं समीकरण भेटलं. दुसरी अट काय पहा, फ्रॉम द सेकंड कंडिशन, डिजिट्स इन युनिट प्लेस इज इक्वल टू डिजिट्स इन द टेन्स प्लेस प्लस 3. जो एकक स्थानचा अंक आहे तो एकक स्थानचा अंक हा दशक स्थानाच्या अंकापेक्षा 3 ने मोठा आहे. मग एकक स्थानचा अंक x, युनिट प्लेस डिजिट x, टेन्स प्लेस डिजिट y. x is equal to y plus 3. Then x minus y is equal to 3. This is second condition. Plus y becomes minus y. Then adding equation 192. You solve equation 192. You get 2x is equal to what? 16. Hence x is equal to 8. Put this value any one of the equation here in equation 1. X plus y is equal to 13
8 plus here y is equal to 13. You know y is equal to 5. You get x is equal to 8, y is equal to 5. Hence the original number you know 10y plus x means 10 into what? 10 into 5. 50 plus 8 is equal to 58. अशा पद्धतीने आपल्याला दोन अंकी संख्या काय भेटली तर 10y अधिक x म्हणजे 10 गुणिले 5 जी की आपली y ची किंमत 5 आली होती आणि x ची किंमत 8 आली होती. 50 अधिक 8 बरोबर 58. असा हा कृतियुक्त प्रश्न दिलेला आहे, तो तुम्ही स्वतः फिल करावा. त्याच्यानंतर जो प्रश्न क्रमांक दुसरा आहे तो आपण पाहूया. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन इज कांताबाई bought 1.5 kilogram tea and 5 kilogram sugar from a shop. She paid ₹50 as return fare for rickshaw. Total expense was ₹700. कांताबाईंनी काय केलं, 1.5 किलो चहा, 5 किलो साखर एका दुकानातून विकत घेतलं आणि ते घरी आणण्यासाठी म्हणून रिक्षाचे भाडे तिने 50 रुपये दिले. अशा पद्धतीने तिला एकूण खर्च हा 700 रुपये आला. देन शी रिअलाइज्ड दॅट, नंतर तिच्या लक्षात असे आले की बाय ऑर्डरिंग ऑनलाइन द गुड्स शी कॅन बॉट विथ फ्री होम डिलिव्हरी ॲट द सेम प्राइस. तिने जर ह्याच वस्तू ऑनलाइन मागवल्या तर तिला कळले की आपल्याला त्या वस्तू खरोखर घर बसल्या भेटतील. सो नेक्स्ट मंथ म्हणून तिने पुढील महिन्यात सी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाइन. तिने त्या वस्तू ऑनलाइन मागवल्या फॉर 2 किलोग्रॅम टी अँड 7 किलोग्रॅम शुगर. ओनली देर इज नो पेड रिक्षा. सो शी पेड ₹880 फॉर दॅट. हिअर नॉट पेड रेंट. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर किलोग्रॅम. तर ती साखर आणि चहा प्रत्येकी किती किलोग्रॅम दराने भेटलं ते काढायचं. तर इथं पुन्हा आपण समजा गृहीत धरणार. अगेन हिअर लेट द रेट ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ टी इज इक्वल टू ₹x. द रेट ऑफ 1 किलोग्रॅम ऑफ शुगर इज इक्वल टू ₹y. 1 किलोग्रॅम चहाचा दर x रुपये आणि 1 किलोग्रॅम साखरेचा दर y रुपये. पहिली अट काय होती तर तिने पहिल्यांदा शी बॉट फर्स्ट 1.5 किलोग्रॅम टी, 5 किलोग्रॅम शुगर. 1.5 किलोग्रॅम मीन्स 1.5x plus 5y plus this is a she paid rickshaw. Sum of these three means tea plus sugar plus rent of rickshaw is equal to ₹700 she paid totally. Then solve this. 1.5x plus 5y is equal to 700 minus 50. 1.5x plus 5y is equal to 650. This is a decimal point, hence here 15x by 10 plus 5y is equal to 650. Then 5 3s are 15, 5 2s are 10, 3x by 2 plus 5y is equal to 650. इथे 1.5x कुठून आलं तर 1.5 किलो चहा होता म्हणजे तो 1.5 झालं. 1.5x हे चहा अधिक 5y हे साखर आणि हे 50y हे 50 हे काय होतं तर रिक्षासाठी तिनं भाडं दिलेलं होतं. असे एकूण तिला 700 रुपये द्यावे लागले. हा अधिक 50 इकडे वजा झाले ते 650 आलं. हे दशांश आपण जर उडवायचं असेल तर काय करतो, छेदस्थानी 1 शून्य घेतो कारण दशांशच्या पुढे एक अंक आहे. इथं 5 ने भागले असतात ते आलं 3(1)2. आता छेद नको आहे म्हणून आपण काय करतो प्रत्येक पदाला 2 ने गुणतो. मल्टिप्लाइंग इज टर्म बाय 2 यू गेट फर्स्ट इक्वेशन 3x plus 10y is equal to 1300. अशा पद्धतीने आपल्याला पहिलं समीकरण काय भेटलं तर 3x अधिक 10y बरोबर 1300. पुन्हा सेकंड कंडिशन, which is the second condition? 2 kilogram tea, 7 kilogram sugar and she paid ₹880. Hence the equation is
2x plus 7y is equal to 880. This is second equation. Then you know here coefficients are not same. So we multiply equation first by 2 and equation 2 by 3. So you get third equation 6x plus 20y is equal to 2600, and fourth equation 6x plus 21y is equal to 2640. Then here signs are not different, hence subtracting equation 3 and 4 you get y is equal to 40. Substitute y is equal to 40 in equation number 2, you get x is equal to 300. Hence you get the rate of 1 kilogram of tea is rupees 300 and the rate of 1 kilogram of sugar is rupees 40. अशा पद्धतीने दोन समीकरणे आपल्याला भेटल्यानंतर आपण त्यांचे सहगुणक सारखे होण्यासाठी त्यांना काय केलं, गुणलं. गुणल्यानंतर चिन्ह विरुद्ध नव्हते म्हणून त्या समीकरणांची आपण वजाबाकी केलं. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला y ची किंमत भेटली. ती आलेली किंमत आपण एका समीकरणात ठेवलं, x ची किंमत भेटली. अशा पद्धतीने 1 किलोग्रॅम चहाचा दर 300 रुपये आणि 1 किलोग्रॅम साखरेचा दर 40 रुपये. असं हे आपलं दुसरं उदाहरण होतं. तर आता आपण पाहूया तिसरं उदाहरण. थर्ड एक्झाम्पल. यू नो विच इज थर्ड एक्झाम्पल. To find the number of notes that Anushka had. अनुष्का जवळ असलेल्या नोटांची संख्या आपल्याला शोधायची आहे. Complete the following activity. So here suppose that Anushka had x notes of ₹10. अनुष्का जवळ 10 रुपयाच्या x नोटा असतील and y notes of ₹50 each आणि 50 रुपयाच्या y नोटा असतील. Anushka got ₹2500 from Anand as denominations mentioned above. So you get which equation first? And here if Anand would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount. So by this you get second equation and hence you get the number of notes. So here we let number of 100 rupee note is equal to x and number of 50 rupee note is equal to y. इथं आपण काय करणार, पुन्हा 100 रुपये नोटांची संख्या x, 50 रुपये नोटांची संख्या y असं आपल्याला अगोदरच गृहीत धरा असं दिलेलं होतं. पहिली अट काय भेटणार तर 100x अधिक 50y बरोबर 2500. आता हे कशामुळे भेटले तर अनुष्का गॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन्ड अबव. तर इथं अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली ही एकूण रक्कम सांगितलेली होती. ती किती होती तर 2500 रुपये. ह्याच्यानुसार आपण काय केलं, 100 रुपयाच्या नोटा x होत्या म्हणजे त्याची किंमत झाली 100x. 50 रुपयाच्या नोटा y होत्या त्याची किंमत झाली 50y आणि अशा पद्धतीने एकूण किंमत झाली 2500 रुपये. म्हणून आपल्याला समीकरण भेटलं 100x अधिक 50y बरोबर 2500. आता दुसरी अट काय म्हटली पहा. आनंदने तिला नोटांच्या संख्याची अदलाबदल करून पैसे दिले तर ती रक्कम 500 रुपयाने कमी झाली असती. इफ Anand would have given her the amount by interchanging number of notes, Anushka would have received ₹500 less than the previous amount. Hence by this second condition you get equation. Here the number of notes interchanged, here 100x, here 50x, here 50y, here 100y, means number of notes interchanged. 50x plus 100y is equal to 2000, y 2000. इथं 2000 का आले तर तिला असं नोटांच्या संख्याची अदलाबदल करून दिली असता 500 रुपये कमी झाले असते म्हटले. म्हणून पहिल्यांदा 2500 रुपये होते तर आता 2000 झाले. म्हणून दुसरं समीकरण 50x अधिक 100y बरोबर 2000. आता आपण काय करणार, इथं
Here you observe these two equations. The coefficients are interchanged. Hence, we first add equation 192. You get equation x plus y is equal to 30. This is third equation. Then subtracting equation 192, you get fourth equation x minus y is equal to 10. This is a fourth equation. Then adding equation 3 and 4, you get 2x is equal to 40, means x is equal to 20. Substitute this x is equal to 20 in equation number 3, you get y is equal to 10. Hence, number of 100 rupee notes is x is equal to what? 20 notes. And number of 150 rupees notes y is equal to what? 10 notes. अशा पद्धतीने 100 रुपयाच्या नोटांची संख्या x बरोबर काय आली तर 20 आणि 50 रुपयाच्या नोटांची संख्या काय आली तर y बरोबर 10. तर असं हे उदाहरण चलांच्या सहगुणकाची अदलाबदल असताना आपण काय करतो, एकदा बेरीज एकदा वजाबाकी त्या पद्धतीने सोडवून पुन्हा समीकरण भेटते, पुन्हा त्यांची बेरीज आलेली किंमत पुन्हा एका समीकरणात ठेवायचं आणि किंमत भेटते. अशा पद्धतीचं हे आपलं तिसरं उदाहरण होते. नाउ फोर्थ एक्झाम्पल. आता चौथे उदाहरण पहा. व्हेरी इझी. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे तर 31 वर्ष आहे. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. 3 वर्षापूर्वी मनीषाचं वय सविताच्या त्यावेळच्या वयाच्या चौपट होते, तर दोघींची आजची वय काढा असं विचारलेलं आहे. तर इथं आपण पुन्हा काय गृहीत धरणार पहा. सोल्युशन. लेट present age of Manish is equal to x years and present age of Savita is equal to y years. इथं आपल्याला दोघींची वय विचारलं होतं, म्हणून आपण त्या दोघींसाठी गृहीत धरलं की मनीषाचं आजचं वय x वर्ष आणि सविताचे आजचे वय y वर्ष. पहिली अट काय होती तर तिच्या दोघींच्या वयाची बेरीज 31 दिलेलं होतं, म्हणून आपल्याला पहिलं समीकरण भेटणार x अधिक y बरोबर 31. यू गेट फर्स्ट इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 31. देन बाय द सेकंड कंडिशन, you know which is the second condition. Manish is 3 years ago. You know ago means subtract, after means add. Ago means the age is less and before. After means the increasing the age. Here Manish is 3 years ago. You know present age of Manish is x years. Hence 3 years ago Manish age is x minus 3 years. Hence here by the second condition x minus 3, this is the age of Manish after before 3 years, 3 years ago, and this age was Savita's age 3 years ago. And here given Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. So here x minus 3 is equal to 4 in bracket y minus 3. इथं आपण x वजा 3 का घेतलं, कारण 3 वर्षापूर्वी म्हटले. पूर्वी म्हणल्यानंतर आपण वय कमी होते आणि नंतर म्हणल्यानंतर वय वाढते. तर इथं x वजा 3 हे 3 वर्षापूर्वीचं मनीषाचं वय झालं आणि y वजा 3 हे 3 वर्षापूर्वीचं सविताचं वय झालं. 3 वर्षापूर्वी ह्या मनीषाचं वय त्या सविताच्या वयाच्या 4 पट असं म्हटले. म्हणून इथं आपण x वजा 3 बरोबर 4 कंसात y वजा 3 अशा पद्धतीत याला सोडवल्यानंतर आपल्याला समीकरण भेटते
x वजा 4y बरोबर वजा 9. तर हे आपलं दुसरं समीकरण झाले. तर अशा पद्धतीने आपल्याला दुसरं समीकरण भेटलं x वजा 4y बरोबर वजा 9. आता इथं आपण जर या दोन समीकरणांचा विचार केला तर चिन्ह विरुद्ध आहेत आणि सहगुणक इथं आपल्याला सारखे दिसतात, पण ज्याचे सहगुणक सारखे आहेत त्यांचे चिन्ह विरुद्ध नाही आहेत, म्हणून आपण या दोन समीकरणांची काय करतो, वजाबाकी. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 you get 5y is equal to 40, y is equal to 40 by 5 is y is equal to 8. Substituting y is equal to 8 any one of the equation, you get x is equal to 23. So x is the present age of Manish, therefore present age of Manish is equal to x is equal to 23 years. And present age of Savita is equal to y is equal to 8 years. अशा पद्धतीने मनीषाचे आजचे वय काय आले तर 23 वर्ष आणि सविताचे आजचे वय काय आले तर 8 वर्ष. या उदाहरणामध्ये महत्वाची ही दुसरी अट आहे. ती अट म्हणजे कोणती होती तर वर्षापूर्वी. 3 years ago, you know ago, 3 years ago age of Manisha is x minus 3 and age of Savita is y minus 3. This is age of Manisha and Savita 3 years ago. If there is a condition after, then we take here x plus 3 and y plus 3. But here condition is given 3 years ago. Hence this is x minus 3 and y minus 3. And this is the age of Manisha 3 years ago is 4 times the age of Savita 3 years ago. Hence x minus 3 is equal to 4 in bracket y minus 3. Keep in mind. तर अशा पद्धतीने हे आपलं उदाहरण नंबर 4 संपले. आता आपण पाचव्या उदाहरणाकडे वळू. पाचव्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. इन द फिफ्थ एक्झाम्पल, in a factory ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. You know skilled, you know unskilled. Skilled कुशल, unskilled अकुशल. कशामध्ये तर वर्कर्स, जे काही कामगार असतील, काही कामगारांच्या अंगामध्ये चांगली कला असते तर काही कामगारांच्या अंगात थोडीशी कला कमी असते, पण ते काम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं त्या कारखान्यामध्ये काही कुशल आणि अकुशल कामगार आहेत. त्यांचं गुणोत्तर हे 5 जसे 3 दिलेलं आहे. टोटल सॅलरी ऑफ 1 डे ऑफ बोथ ऑफ देम इज 720. एका कुशल आणि एका अकुशल कामगारांचा एका दिवसांचा एकूण रोजगार हा 720 रुपये आहे. तर फाइंड डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. तर प्रत्येक कुशल कामगारांचा आणि अकुशल कामगारांचा आपल्याला रोजगार काढायचा आहे. सो हियर अगेन लेट daily wages of skilled worker is equal to ₹x. कुशल कामगारांचा रोजगार बरोबर x रुपये. दुसरी अट, अकुशल कामगारांचा रोजगार बरोबर y रुपये. Daily wages of unskilled worker is equal to ₹y. Then you know whose ratio is given here. The ratio of salary of skilled and unskilled worker is 5:3. You know x be the skilled worker and y be the unskilled worker. Hence by the given condition x by y is equal to 5/3.
By cross multiplication you get 3x is equal to 5y. Hence equation number 1 is 3x minus 5y is equal to 0. This is first equation. You know which is second equation? Double 3x minus 5y is equal to 0. Then by the second condition, आता दुसरी अट काय होती, एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 720 रुपये आहे असं दिलेलं होतं. यू नो विच इज सेकंड कंडिशन हियर, टोटल सॅलरी मीन्स सम, whose sum of one day of both of them means skilled worker and unskilled worker. Hence by the second condition x plus y is equal to 720. This is equation number 2. Then here again coefficients are not same, hence we multiply equation 2 by 5. We get 5x plus 5y is equal to 3600. Then adding equation 1 from equation 3, you get 8x is equal to 3600, x is equal to 3600 divided by 8, then x is equal to 450. Substitute this x is equal to 450 in equation number 2. We get y is equal to 270. Hence daily wages of skilled worker x is equal to rupees 450 and daily wages of unskilled worker is equal to y is equal to rupees 270. अशा पद्धतीने कुशल कामगारांचा रोजगार काय आला तर x बरोबर 450 रुपये आणि अकुशल कामगारांचा रोजगार काय आला तर रुपये 270. तर आता आपण 6वं आणि शेवटचं उदाहरण पाहूया. Now 6th example, places A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time, but in the opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. या 6व्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे पहा. एका सरळ रस्त्यावर A आणि B अशी ही 2 ठिकाणे आहेत. त्यातील अंतर आहे 30 किमी. हमीद मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने जायला निघतो. त्याच वेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. कधी एकाच दिशेने निघाले असताना. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येक प्रवासाचा वेग किती होता. तर हियर 2 places are given, A and B, and who travels? Hamid and Joseph. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike, travels towards A, and they meet each other after 20 minutes. 20 minutes. This is not hours. If Joseph would have started from B at the same time, but in the opposite direction, here opposite direction and first same direction, instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Here 3 hours, here 20 minutes. Find the speed of Hamid and Joseph. इथं आपणाला काय विचारले पहा. Let Hamid traveled at the speed of x kilometer per hour.
and Joseph traveled at the speed of y kilometer per hour. You know, in this example you find out speed. Hence, here x and y are speed. X kilometer per hour is the speed of Hamid and y kilometer per hour is the speed of Joseph. हमीदने ताशी x किलोमीटर या वेगाने प्रवास केला तर जोसेफने ताशी y किलोमीटर या वेगाने प्रवास केला. तर आपण इथे समजा काय लिहितो, हमीदने x किलोमीटर पर तास या वेगाने प्रवास केला आणि जोसेफने y किलोमीटर पर तास या वेगाने प्रवास केला. तर x किलोमीटर आणि y किलोमीटर हे ताशी वेग आहे. हमीदने केलेला प्रवास, हमीदने केलेल्या प्रवासाचा ताशी वेग बरोबर x किलोमीटर आणि जोसेफने प्रवास केलेला ताशी वेग बरोबर y किलोमीटर. जर तुम्ही मागे ताशी शब्द लिहिलात तर पुढे पर तास लिहिण्याची गरज नाही. जर तुम्ही इकडे मागे ताशी असा उल्लेख करत नसाल तर पुढे पर तास असं लिहावं. देन when they traveled in opposite direction they meet after 20 minutes. आता इथं अट काय दिलेलं आहे पहा, जेव्हा ते प्रवासाला सुरुवात करतात, कसा प्रवास करतात ते थोडंसं आपण चित्राच्या माध्यमातून पाहू. दिस इज अ प्लेस ए अँड दिस इज अ प्लेस बी. This is Hamid and this is Joseph. Hamid travels from place A, Joseph travels from place B. And they traveled, Hamid traveled from A and Joseph traveled from B. Hamid हा A या ठिकाणापासून प्रवास करतो, जोसेफ हा B या ठिकाणापासून प्रवास करतो. जोसेफ हा हमीद जिथं आहे त्या हमीदच्या समोर आणि हमीद हा जोसेफच्या समोर. इथं अपोजिट डायरेक्शन याचा अर्थ विरुद्ध असं दिलेलं नाही. ते कसा प्रवास करतात, समोरासमोर, फेस टू इच अदर. मग असा प्रवास करताना त्यांना किती वेळ लागतो किंवा ते केव्हा भेटतात, किती वेळात भेटतात, म्हणजे ते 30 किलोमीटर अंतर पूर्ण करून, तर ते 20 मिनिटे असं दिलेलं आहे. दे ट्रॅव्हल्ड इन अपोजिट डायरेक्शन अँड मीट इन 20 minutes and 30 kilometer is a distance and 30 kilometer is a distance from place A to place B. 20 minutes, this is the time. Then you get by the first condition, the distance covered by Hamid in 20 minutes. आता त्या हमीदने 20 मिनिटांमध्ये किती अंतर पूर्ण केलं हे काढायचंय. तर आपणाला अंतर बरोबर सूत्र माहिती आहे, वेळ गुणिले वेग. यू नो फॉर्म्युला, डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड, स्पीड इंटू टाइम. x is a speed and 20 minutes is a time, but this 20 minutes we convert into hour. 1 hour is equal to 60 minutes. एक तास बरोबर 60 मिनिटे. Hence you get the distance covered by Hamid in 20 minutes is equal to x by 3 kilometer per hour, and similarly the distance covered by Joseph in 20 minutes is equal to y by 3 kilometer per hour. What is x by 3 and y by 3? These are distances covered by Hamid and Joseph. But you know total distance is 30 kilometer. Hence by the first condition you get equation
x by 3 plus y by 3 is equal to 30. But this is a not linear equation. This is a not linear simultaneous equation. Why? Here the equation is in the form of a by b. Then you know how to convert this equation. Multiply each term by 3, you get x plus y is equal to 90. This is first equation. अशा पद्धतीने आपणाला पहिल्या अटीनुसार समीकरण काय भेटलं तर x अधिक y बरोबर 90. काय केलं आपण? अटीनुसार हे अंतर अधिक अंतर बरोबर अंतर भेटले. छेद नाहीसा करण्यासाठी आपण प्रत्येकाला 3 न गुणलं, गुणल्यानंतर समीकरण भेटले x अधिक y बरोबर 90. तर ही अशी पहिली अट झाली. त्याच्यानंतर दुसरी अट काय पहा. दुसरी अट अशी म्हणते की when they traveled in a same direction, you know same direction, this is a Hamid and this is a Joseph. They traveled in same direction, not opposite. Same direction. Why? This Hamid start from place A towards Joseph, but this Joseph not traveled to Hamid. He make opposite direction. Who? Joseph. Hence they traveled same direction. You know, on right side only. Hence here given same direction and they meet at point C in 3 hours. When they travel in same direction, they meet in after 3 hours. जेव्हा ते एकाच दिशेने प्रवास करतात तेव्हा ते 3 तासांनी भेटतात. म्हणून पुन्हा आपण अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार the distance covered by Hamid in 3 hours is equal to 3 into x is equal to 3x किलोमीटर. हमीदने 3 तासात पार केलेलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार 3x किलोमीटर आले. तर जोसेफने पार केलेलं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ या सूत्रानुसार पुन्हा 3y किलोमीटर आले. The distance covered by Joseph in 3 hours is equal to 3 into y is equal to 3y kilometer. Then you know here by second condition. Second condition is very important. You know whose distance is more? Joseph. Why? Joseph covered 30 kilometer distance plus, sorry, Hamid covered 30 kilometer distance plus Joseph distance at point C. Hence, the distance of Hamid is more than 30 kilometer plus Joseph distance. So, here second condition, this is the distance covered by Hamid. हे 3x हे अंतर जोसेफनं पार केलेलं आहे. मग हे अंतर कसं आहे? 3x किलोमीटर हे अंतर कोणाचं आहे तर हमीदचं आहे आणि हे हमीदनं पार केलेलं अंतर हे 30 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे. म्हणून आपण इथं काय म्हणतो 3x बरोबर 30 अधिक 3y म्हणजेच 3x वजा 3y बरोबर 30. Here Hamid distance is more than Joseph. Hence 3x is equal to 30 plus 3y. Therefore 3x minus 3y is equal to 30.
3 is common, x minus y is equal to 30, x minus y is equal to 30 by 3, you get x minus y is equal to 10. This is equation number 2. These 1 and 2 equations are very, very important. First and second equation. Then adding equation 1 and 2, you get x is equal to 50. Then put x is equal to 50 in any one of the equation, you get y is equal to 40. Therefore, Amit traveled at the speed of 50 km per hour and Joseph traveled at the speed of 40 km per hour. अशा पद्धतीने आपल्याला दोन समीकरणे मिळाल्यानंतर आपण त्यांची बेरीज केलं. बेरीज केल्यानंतर एका चलाची किंमत भेटली x बरोबर 50, आलेली किंमत एका समीकरणात ठेवा तर y बरोबर 40 भेटलं. अशा पद्धतीने हमीदने ताशी 50 किलोमीटर वेगाने प्रवास केला तर जोसेफने ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास केला. असं हे 6वं उदाहरण होतं. तर हे असे आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही शाब्दिक उदाहरणे होती ती उदाहरणे आपली संपली. असे हे जे काही शाब्दिक उदाहरणे आहेत हे शाब्दिक उदाहरणं सोडवताना सर्वात महत्त्वाची अट की ते उदाहरण हे 3 वेळा काळजीपूर्वक वाचावं. रीड धिस एक्झाम्पल 3 times. बी केअरफुल. देन विच कंडिशन इज गिवन. कोणत्या अटी दिले ते पाहावं आणि त्यानुसार समीकरण मिळते आणि समीकरण सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर भेटते. भविष्यात आपल्याला पुढे ज्याही स्पर्धा परीक्षेला सामोरे जायचंय त्यामध्ये भरपूर समावेश हा अशा शाब्दिक उदाहरणांचा असतो. मग तिथं सुद्धा आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. या दृष्टिकोनातून याचा अधिकाधिक सराव करावं. एवढंच. धन्यवाद.